तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र CET 2025 यामध्ये जर PCM ग्रुपची जर तुम्ही CET दिलेली असेल तर त्याची जी आन्सर की जी आहे तर ती आन्सर की वेबसाईटला आलेली आहे। आता त्यामध्ये जे क्वेश्चन दिलेले आहे त्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तुमचं आन्सर जे आहे तर ते आन्सर बरोबर दिलेलं आहे, बरोबर आहे पण ते चुकीचं दिलेलं आहे, त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। त्यासाठी जे नोटिफिकेशन जे आहे तर ते नोटिफिकेशन आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला तुमचे आन्सर कीनुसार किती मार्क्स पडतील याचा अंदाजसुद्धा येऊ शकतो। तसेच जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्यावर तुम्ही ग्रीव्हन्स किंवा ऑब्जेक्शन घेऊ शकता। तर त्याविषयी जी नोटिफिकेशन आलेली आहे तर ती नोटिफिकेशन आता आपण बघूयात। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन रायझिंग सेम्स महाराष्ट्र CET 2025 PCM ग्रुप्स ओनली। बघा अजून PCBचं जे आन्सर की जे आहे तर ती आलेली नाही, फक्त PCM जो ग्रुप आहे तर PCM ग्रुपचीच आन्सर की आलेली आहे। या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट ज्या डेट्स दिलेल्या आहे तर त्या इम्पॉर्टंट डेट्स बघूयात। बघा PCM ग्रुप्सची जी आन्सर की जे आहे बघा, डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, तुमचा क्वेश्चन पेपर यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तसेच काही रिस्पॉन्स जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्या ऑब्जेक्शन विषयी सुद्धा ह्याच डेट्स असणार आहे। तसेच बघा यामध्ये बघा 22/5ला तुम्हाला वेबसाईटला आन्सर की दिसणे चालू झालेलं आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती बघा 24/5/2025 ही लास्ट डेट असणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपची जी CET आहे तर ती CET जर तुम्ही दिलेली असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुमची आन्सर की चेक करून घ्या। त्यामध्ये काय डाऊट्स असतील तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। या ठिकाणी बघा ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला मग किती पैसे लागणार आहे बघा। इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर फॉर द अबव मेन्शन एक्झामिनेशन द सेम शाल बी सबमिटेड थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन ओनली ॲज पर द अबव शेड्यूल्स। कॅन्डिडेट्स विल हॅव टू पे 1000 रुपीज पर क्वेश्चन। म्हणजे बघा तुम्हाला एक क्वेश्चनवर जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये फी जी आहे तर ती पेड करावी लागणार आहे। जर तुम्हाला 5 क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 5000 रुपये फी अशा प्रकारे लागणार आहे। मग तुम्ही जे तुमचं पेपर आहे तर ते पेपर कुठे बघणार आहेत तर बघा, जर तुम्हाला फक्त तुमचा पेपर चेक करायचा असेल, काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांनी सुरुवातीला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा विंडोच्या राईट साईडला या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आणि त्याच्या खाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 24-25। तर या सेकंड नंबरच्या टॅबला क्लिक करायचं आहे। यानंतर बघा साइन इनचं जे पेज आहे तर ते पेज ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, साइन इन झाल्यानंतर बघा असं पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये तुम्हाला असे टॅब्स दिसतील, CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, मॉक, त्यानंतर हेल्प डेस्क, हॉल तिकीट अँड ऑब्जेक्शन ट्रॅकर। तर आता आपल्याला पेपर बघायचा आहे, तर काही विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असेल सेम सगळ्यांनी इथे जायचं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र CET PCM ग्रुप 2025 ही जी एक्झाम आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे जो तुमचा पेपर आहे तर तो पेपर शो होणार आहे। तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता, त्यानंतर आन्सर पण चेक करू शकता आणि त्यामध्ये जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणीच ऑब्जेक्शनचा ऑप्शन दिलेला आहे। तुम्हाला पर क्वेश्चन 1000 रुपये फी त्या ठिकाणी पेड करावी लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बघा महाराष्ट्र CET 2025 PCM ग्रुप जो आहे तर त्याची आन्सर की जी आलेली आहे त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। तसेच बघा ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे। फक्त लास्ट डेट जी आहे तर ती लक्षात ठेवा, 24/5/2025 या डेटच्या आतच तुम्ही चेक करू शकता। तुमची आन्सर की असेल किंवा ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ही डेट जी आहे तर ती ही डेट लास्ट डेट असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
PCB ग्रुप असेल किंवा इतर जे CETचे जे एक्झामिनेशन होत असतात तर त्याचे जे अपडेट्स असतात तर त्या जसजसे अपडेट्स येत जातील तसं मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती शेअर करत असणार आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.